नगरहून बोलतोय. नमस्कार सर, बोला. नमस्कार सर, सर्वांना नमस्कार. आणि छत्रपती संभाजीनगरला 6 जूनला ट्रेनिंग झालं होतं. हो. येस. आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी उपस्थित होतो सर. त्या ट्रेनिंगमध्ये बीज प्रक्रियेची सुद्धा माहिती दिली होती. आणि बीज प्रक्रियेची माहिती देताना जे मोनोकॉटिलिडन सीड्स आहेत, म्हणजे एकदल बीज आहेत, त्यांना बीज प्रक्रिया करताना सन ॲझोटोबॅक्टर वापरायला सांगितलं होतं. वापरू शकता सर. तर आपल्याला उद्देश काय आजच्या आहे? येस, येस सर, बोला ना सर. बोला, बोला. तुम्ही पूर्ण बोला, मग मी तुम्हाला सांगतो पुढे. नाही, सन ॲझोटोबॅक्टर वापरायला सांगितलं होतं. पण आजच्या सेशनमध्ये सन ॲझोटोबॅक्टरचा कोणताही मुद्दा उपस्थित झाला नाही. त्या संदर्भात मला क्युरीज होती, की सन ॲझोटोबॅक्टर वापरायचं की सन गार्ड वापरायचं? कारण की त्या प्रशिक्षणामध्ये सन गार्ड वापरू नये असं पण सांगितलं होतं. अच्छा, ते क्लिअर करतो. मेन मुद्दा आहे बीज प्रक्रिया. आपण जैविक आणि जो मी सेकंड का तिसऱ्या स्लाइडला मी सांगितलेलं आहे. आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे जैविक आणि सेंद्रिय. येस. जैविक म्हणजे कुठल्या गोष्टी ओके. आल्या ज्याच्यामध्ये हेल्पफुल बॅक्टेरिया, जे जीवाणूज वगैरे आहेत, येस. त्यांची आहे, आणि येस सर. सेंद्रिय निविष्ठा, या 2ची आपण करणार आहोत. सन ॲझो हा जैविक घटक आहे. ओके. तर आपण सन ॲझो सुद्धा वापरू शकतो. येस सर, येस सर. त्याच्यामध्ये काही थँक यू सर. अडचण नाहीये. आपल्याला मेन फक्त काय फोकस आपल्याला, की आपल्याला जैविक आणि सेंद्रिय या 2 गोष्टींचा वापर करून बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. पण मेन येस सर. म्हणजे थँक बीज यू. प्रक्रिया करणे महत्त्वाचेच आहे. हा एक अंडरलाईन आहे. येस सर, येस. येस येस. सर. थँक यू. थँक यू सर. नेक्स्ट पर्सन संजय बारवे सर. कमी शब्दामध्ये आपला प्रश्न मांडायचा आहे, प्रश्न सुटसुटीत मांडायचा आहे. हो, आणि जास्त प्रश्न असतील तर सरांकडे तुम्ही टेक्स्टमध्ये किंवा ह्याच्यामध्ये पाठवू शकता. सर माझ्याकडे फॉरवर्ड करतील तुम्हाला, मी त्याचे पण उत्तरं देत जाईल. की आपल्याकडे वेळेचा अभाव असतो. संजय बारवे सर. बिलकुल सर, शॉर्टमध्ये सांगतो. सर, जसं की तुम्ही सांगितलं की मार्केटमधलं जे सीड जे घेतो आपण त्याला प्रक्रिया केलेलं असतं. तर त्याला आपल्याला एक 10 दिवसानंतर तुम्ही सांगितलं उगवून आल्यानंतर आपण त्याला पाण्यातनं सोडायचं असं सांगितलंय. पण ऍक्च्युली कसं एक जवळपास 80% सर जवळपास इकडे जे सोयाबीन पेरल्यानंतर किंवा बाजरी असेल हे पेरल्यानंतर त्याला पाणी दिलं जात नाही सर. पावसाच्या याच्यावरतीच हे केलं आपल्याला जातं. आळवणी करायची आहे सर. हा बरोबर आहे सर. मग त्याला आळवणी कशी करणार सर? त्याला सोयाबीनला पावसा ऑलरेडी, एक मिनिट मी मुद्दा क्लिअर करतो. सोयाबीनचा जो सब्जेक्ट आहे, सोयाबीन हा सीड कोटेड येतच नाही. तुमचा जो कापूस बियाणं आहे ते पॅकेटमध्ये हे येतात, सीड ट्रीटमेंट करून आलेले असतात. आणि आळवणी जी असते कापसाला, ते झाडापाशी करता येते. सोयाबीनला सीड ट्रीटमेंट करावीच लागते, कारण की सोयाबीनचे सीड ट्रीटमेंट आलेले बियाणेच नाही अजून मार्केटमध्ये. सर बाजरीचे येतात ना? हा. बाजरीचे सीड करूनच येत ना? मग बाजरीचे जेव्हा ट्रीटमेंट आळवणी करू शकतो की सर. तर त्याला आळवणीला चान्स नाही ना राहते. पावसाच्या याच्यावरतीच असतात बऱ्याचपैकी. आळवणीला कसं आहे, तुम्ही नोजल काढून जरी ते जेव्हा झाडाच्या मुळापाशी जरी शेतकरी चालत जातो त्याच्यामध्ये, आणि तिथे ते थोडं थोडं पडतं, ते किती गरज असते आपल्याला, थोडी थोडीशीच आपल्याला गरज असते. आपल्याला पाण्यातून सोडायचं नाही, पाट पाणी नाही म्हणत आहे मी तुम्हाला, मी आळवणी म्हणतोय. आणि त्यावेळी तो शेतकरी बरोबर आळवणी करतोच. येस सर. बोललात ना सोबत द्यायचं नाही सर. किंवा दुसरी गोष्ट एक आता सांगतो, सीड ट्रीटमेंट झालेली बियाणे असतात, बरोबर? बरोबर. मग सीड ट्रीटमेंटचा उद्देशच काय आहे, की बाबा हे जे जमिनीतील बुरशींपासून आणि प्रतिकार क्षमता रोप तयार होणे ते गरजेचे असतात. ओके. आणि माझा उद्देश तो नाही त्याच्यानंतर सर. सर मला हे त्याच्या म्हणायचं होतं, आपली मग करायला चान्स राहत नाही तर कसं करायचं असं विचार स्प्रे होतो, घेऊ बाकी काय. शकतात ना पुढे चालून सर तुम्ही. स्प्रे मधून पण पोषण भेटतं. ओके. पानांमधून पण झाडांना पोषण भेटतं. आळवणीला पण तुम्हाला चान्स नाही भेटला. सॉइल केअरचा स्प्रे नाही ना बसत सर, चालतो का सर? काय? सॉइल केअर, आता सॉइल केअर सनगार्ड जे सांगितलं गेलंय त्याचा स्प्रे चालेल का? आता समजा तुम्हाला सॉइल केअर तर वापरता नाही आला तुम्ही,
आता तुम्ही जेव्हा पेरणी करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं बेसल डोस, हो बरोबर? की जे पेरणी बरोबर. करण्याच्या लागवड करण्याच्या अगोदर असतं. त्यासाठी आपलं प्रोडक्ट आहे भूमिकेअर. येस. भूमिकेअर मी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं आहे. सॉइल केअर सारखंच आहे. कोटेड असतं. तुम्ही खतामध्ये मिक्स करून तुम्ही जमिनीत ठेवू शकता. जसं पाणी लागेल तसं ते विरघळतं. कन्सेप्ट सगळी एकच आहे. आपल्याला यूज करायचे, इम्प्लिमेंटेशन करायचे आहेत. ओके येस सर. सर, थँक्यू. राजश्री मॅडम. येस सर. सर नमस्कार. तर नमस्कार आता जर मॅडम. पेरणी झाली असेल तर आपण आता लगेच आपले जे काही प्रोडक्ट्स आहेत ते यूज करू शकतो की मध्ये गॅप लागेल सर? पेरणी झाले तुमचे 10 ते 12 दिवस झाले तर तुम्ही आळवणी वगैरे देऊ शकता. आळवणीमध्ये यूज करू शकता प्रोडक्ट आपले. आणि जे काही पावडर फॉर्म मध्ये आहेत ते सर कसं करू शकतो? पावडर फॉर्म मधले म्हणजे तुम्ही सॉइल केअर वगैरे म्हणताय का तुम्ही? येस सर, येस. हा. हा, तर सॉइल केअर जर आहे तर त्याचं तुम्ही ड्रम मध्ये तुम्ही हे करा आणि ठीक आहे. आळवणी करायची. मेन म्हणजे आपल्याला आळवणी करायची. हो. जे उगून आलं तुमचं तर तुम्हाला ते सॉइल केअर एका ड्रम मध्ये टाका, सनगाड टाका. एका 1 एकरला समजा 10 एक पंप किती 4-5 पंप लागतील. तेवढे पंप ते आळवणी करत नोझल काढायचं स्प्रेचं आणि आळवणी करत करत जायचं. येस सर, येस. थँक्यू सर. येस. नमस्कार सर, मी सुरेखा गाडी बोलतेय. हॅलो, आवाज येतो सर? येस हा, मॅडम, बोला. नमस्कार मॅडम, बोला. हा सर, गावाकडे ना भाताची पेरणी करण्यासाठी आपलं युरिया खत मिक्स करून ठेवले ते. त्याच्यानंतर पाऊस आला नाही म्हणून पेरणी नाही केली सर. मग त्याच्यामध्ये आपण सॉइल केअर आणि सनगार्ड आता परत आणि हे करू शकतो का? ते मी काढायला सांगितले सर. ते युरिया ते सर्व बाजूला करा आणि ते बियाण्यांना आपलं सॉइल केअर आणि सनगार्ड मिक्स करून पेरणी करायला सांगितले. मग चालतंय का सर असं? युरियामधून ते जमेल का करायला त्यांना? जर त्यांनी युरिया मिक्स केला असेल तर? हा, मग तेच म्हणते सर, काय मग दुसरा भात यूज करायला सांगू आणि त्यांना दुसरं असं. कसं आहे की युरिया मधला जो हा नायट्रोजन असतो ना तो उडून गेलेला असतो तो. ते काहीही उपयोग होणार नाहीये. ते वेस्ट ऑफ झालं ते सगळं जे काही आहे ते. आणि ठीक ते आहे. तुम्ही म्हणजे जिऱ्यामधून राई वेगळी करण्यासारखी गोष्ट झालेली आहे ती. बरोबर. युरियामधून हे करायचं. तर आता काय करा, पहिलं त्यांना आता सध्या जेव्हा तुम्ही हे करणार आहात, रोपं तयार झाली असेल का लावायची रोपं, तर पहिली काय करा, नाही सर. भूमी केअर आहे आपलं 4 किलोचं. चालेल. ते भूमी केअर तुम्ही हे करा, त्यांना फोकायला लावा. त्यानंतर तुम्ही भाताची लागवड करा. रोपं तयार होऊ द्या. रोपं तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर जेव्हा झाले मग तुम्ही सनगार्ड वगैरे हे तुम्ही यूज करू शकता. कारण आता त्यांनी म्हणजे युरिया आणि तांदूळचं ते बी एकत्र केल्याने ते खूप अवघड आहे वेगळं करणं. ते होणार कसं नाहीये. ते मिक्स केलेलं आहे ते पेरणी करायला सांगू का ते त्यांना? करून टाका, तुम्ही पेरणी करून टाका. आता असंही त्या युरियाचा वापरच होणार नाहीये. कारण की त्याच्यातले ते चालेल. नायट्रोजन हा निघून जातो जास्त करून. ठीक आहे. ओके. जसं थँक्यू. हवाशी संपर्क झाला ना मॅडम युरियाचा, तसंच तो नायट्रोजन उडून जातो. येस सर. शुभांगी मॅडम. नमस्कार सर, शुभांगी सोनवणे बोलते. नमस्कार सर, मॅडम. कापसाच्या पिकाचं पूर्ण शेड्यूल पाहिजे. म्हणजे असं मी 2-3 जणांना आपलं सांगितलं प्रोडक्ट वगैरे. आज तर ते ग्रुप म्हणतात वरती मॅडम. किंवा माझ्या स्टेटसला कालपासून कापसाचं शेड्यूल आहेच. ग्रुप वरती ज्यांच्याकडे आहेत मॅडमला प्लीज पाठवा. नसेल तर मॅडम मला म्हणजे माझं ऑल पिकांची PDF शेअर केली आहे सर. नाही, कापूस, सोयाबीन वगैरे आहे. ऑल पिकाचं आपलं कॅटलॉग रेडीच आहे. अजून ते आता नवीन प्रोडक्ट टाकून आपण अपग्रेड करतो. येत्या 2-3 दिवसातही ते सगळं तुम्हाला मी ग्रुप वरती वगैरे टाकून देईल. उद्या तुम्हाला एखाद्या वेळेस मी ह्याचं शेड्यूल पाठवून देईल. भाताचं शेड्यूलवर काम चालू आहे. जे नवीन प्रोडक्ट आहे, आपला कॅटलॉग पण रेडी आहे. त्याच्यात जे नवीन प्रोडक्ट नाहीये ते अपग्रेड करून आपण टाकतोच आहोत. पण सध्या इमर्जन्सीवरती कापूस, त्यानंतर सध्या सोयाबीन आणि आता मी भाताचं उद्या मी टाकून देईन ग्रुपवरती. तर प्लीज म्हणजे काय मॅडमला कोणाकडे असेल तर पाठवून द्या मॅडमकडे. चालेल सर. थँक्यू. नमस्कार सर. हॅलो. सर बोला. हा, ते 6 जूनला संभाजीनगरला मीटिंग झाली होती. त्यावेळेस काळे सरांनी सांगितलं होतं कपाशी बियाला पण जर्मिनेशन करायचं आहे, बीज प्रक्रिया. तर तिथं एक जणांनी प्रश्न विचारला होता, त्याला तर कंपनी बीज प्रक्रिया करून पाठवते. मग सर म्हणले होते का ते त्यांचं बियाणं टिकवण्यासाठी करतात ते कंपनीवाले.
हा पण आता जे हॅलो. हे जे असतात ना की जे सीड कोटचा अर्थ असा असतो की त्याच्यावरती जे कोटिंग असतं ते केमिकल असतं आणि आपल्याला हो. जे केमिकल मध्ये जेव्हा हे जातं जीवाणू तेव्हा ते जीवाणू मरून जातं म्हणून आम्ही काय करतोय की हे जे आहेत तुम्हाला जर कापसाला बीज प्रक्रिया करायची असेल तर आपण फक्त सॉइल केअर वगैरे सांगतो नाहीतर जास्तीत जास्त करून आळवणी द्यायला सांगतो की बाबा लागवड करून टाका आणि आळवणी करा कारण की ते ऑलरेडी त्याच्यावरती पॅकेटवर पण लिहिलेलं असतं की ही सीड कोटेड झालेलं आहे म्हणून. तर मी त्याला सॉइल केअर, सनराइज आणि NPK केलं सॉइल होतं केअर बीज प्रक्रिया. कापसाला सॉइल केअर आणि सनगार्ड याची आळवणी घ्यायची. हो आता 10 एक दिवस झाले उगून येऊन. आले ना 2 पानावरती आला तुमचा कापूस? हो. छान. मग आता तुम्हाला पहिली आळवणी घेऊन टाकायची आता. येस घेऊन टाकतो. येस सर. यस संतोष पगारे सर. हॅलो सर. सर माझा प्रश्न सर हॅलो. इकडे आमच्या नाशिक भागात आहे ना सर कांद्याचं रोप लावतात तर मग त्याला कोणते कोणते म्हणजे जेव्हा ते बीज राहतं ना त्याला कोणते आपले प्रोडक्ट लावायचे सर? कांद्याचं मी टोटल शेड्यूलच टाकतोय ग्रुपवरती स्पेशली की आपल्या कॅटलॉग मध्ये पण नाहीये. 3 बाण के धारी तीनों वरती आलेला आहे तर सर तुमच्या अपलाईन वगैरे कोण असतील त्यांच्याकडनं तुम्हाला भेटून जाईल ग्रुपवरती. आता मी जर सगळं सांगत बसलो तर खूप वेळ जाईल तुम्हाला. तो पूर्ण चार्टच आहेत मग त्याच्यामध्ये कीड आली तर कुठली घ्यायची, बुरशी आली तर कुठलं घ्यायचं, कुठल्या दिवशी कुठली फवारणी घ्यायची असा पूर्ण एक आपण शेड्यूल तयार केलेला आहे त्याचं. येस सर. गणेश गोरे सर. हॅलो. कांद्याचं विचारायचं होतं कांदा पिकासाठी. कांद्याचं मी तुम्हाला शेड्यूल पाठवतो, पूर्ण शेड्यूलच तयार करतोय त्याच्यावरती तुम्हाला प्रक्रिया सीड कशी ट्रीटमेंट करू वगैरे शकतो सगळे तर ते ते उद्या येऊन जाईल त्याच्यामध्ये. मला सरांनी शेड्यूल सांगितलेलं की सर शेड्यूल पाठवणार आहेत. ते प्रश्न असतील तर ते प्रश्न स्किप करा. ज्यांचे वेगळे काही प्रश्न असतील तर त्यांनीच प्रश्न विचारायचे आहेत. हे शिवाजी जाधव सर. अनम्यूटची रिक्वेस्ट आली बघा. सर नमस्कार. मी आपल्या सांगली जिल्हा आटपाडीवरून बोलतोय. नमस्कार. ऍक्च्युली आमच्या भागामध्ये ना सर्वात जास्त डाळिंब पिकलं जातं. तर आपले प्रोडक्ट जे आहे ते डाळिंबामध्ये काय काय करतील मला ही थोडी माहिती पाहिजे होती. डाळिंब डाळिंबासाठी ना? हा सर. हा तर डाळिंबासाठी ऑलरेडी आपल्याकडे पूर्ण रेंजच आहे. तुमचं समजा ज्यावर मॅन्युअर टाकता तुम्ही, खतं टाकता, पूर्ण त्याचे अपटेक होणं गरजेचं असतं मुळांना, झाडाला पोषण देण्यासाठी. मग त्या अपटेकसाठीचं पण प्रोडक्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला कीटकनाशक, बुरशीनाशक जे येतात त्याच्यासाठी पण आपल्याकडे पूर्ण प्रोडक्ट आहेत. ऑलरेडी पूर्ण सेंद्रिय वापरून श्रीगोंद्यामध्ये शेतकऱ्यांनी, तुम्हाला व्हिडिओ पण आमच्या पेजवरती दिसेल की डाळिंब त्यांनी उत्पादन केलेलं आहे. तर श्रीगोंदा कुठं सर? श्रीगोंदा तालुका, अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये रमेश जिंजुर्गे श्रीगोंद्यात कुठं पण? पेजवरती आता त्यांचं आडगाव का काहीतरी नाव आहे. Yes, sir, रमेश आडगाव. जिंजुर्गे शेतकऱ्याचं नाव आहे. तर पूर्ण Okay. जे आपण आपले कीटकनाशक प्रोडक्ट, आहे ते जैविक मध्ये आहेत का आपले केमिकल मध्ये येतात? आपलं सगळं सर जैविक मध्ये असतात. केमिकल मध्ये आपण रेसिड्यू फ्री करतो. ओके. मग जे आपटेसाठी जे डोस तुम्ही बोलला ते जमिनीत टाकायचं जो आहे म्हणजे मला वाटतं सेंद्रिय डोस जो आहे त्या डोस मध्ये असं काय काय येतं की जेणेकरून डाळिंबाला त्याचा फायदा होईल की बाबा साईज मध्ये फरक पडेल का, सेटिंगला का फुलगड म्हणजे फुल सगळ्याच गोष्टींच्या काय ट्रीटमेंटसाठी म्हणजे फुल वेगवेगळ्या निघण्यासाठी? गोष्टी आहेत. तुम्हाला रूट डेव्हलपमेंट आहे, जमिनीतले पोषण आहे, सेटिंग तुम्ही म्हणता. तुम्हाला मला सांगा सेटिंग कोण करतं? झाड सेटिंग म्हणजे काय? सेटिंग म्हणजे फुलापासून फळ तयार होणे. म्हणजेच परागीभवन. हम्म. बरोबर ना? मेल फिमेल हा परागीभवन बरोबर. झाल्यानंतर फळ तयार होतं.
नाही पण डाळिंब तर आणि ऑटोपोलॉनमध्ये येतं ना सर. परागीभवन झाल्यानंतर ती सेटिंग तयार होते. त्या झाडाचं फळगळ होऊ नये, त्याला पोषण भेटावं. पोषण कमी पडलं म्हणजे काय होतात, फ्लॉवर ड्रॉपिंग होतात. क्लायमॅटिक कंडिशन होते, त्यामुळे पण फ्लॉवर ड्रॉपिंग होतात. मग असे काही पॅरामीटर्स आहेत, त्या सगळ्या गोष्टीमुळे ते फळांची साईज झाली पाहिजे, ते नॅचरल मध्ये कशी व्हायला पाहिजे, असे पूर्ण प्रोडक्ट आहेत. सगळ्या काही गोष्टी आहेत. तुम्ही वाटलंच तर माझा सेपरेट नंबर घ्या, त्याच्यावरती चर्चा करू. तुम्हाला जर शेतकऱ्याचा अनुभव पाहिजे असेल, शेतकऱ्याशी डायरेक्टली बोलायचं असेल, तर तुम्हाला त्या शेतकऱ्याचा नंबर सुद्धा भेटेल. ऍक्च्युली आता तुम्ही एक बोलू गोष्ट शकता. सांगतो. सर मी डाळिंबामध्ये काम करतो. माझं नाव शिवाय जाधव आहे. आटपाडीमध्ये माझं शॉप आहे, स्वराज कृषी सेवा केंद्र. ऑल महाराष्ट्रामध्ये माझ्या जवळजवळ आता 1400 बागा आहेत, 1400 प्लॉट आहेत थोडक्यात. मला फक्त एक गोष्ट अशी आहे की मी जैविक मध्येच काम करतो ऍक्च्युली 4-5 वर्ष झालं. स्वराज आटपाडी म्हणून माझं म्हणजे पेज आहे इंस्टाग्रामला. तर त्याच्यामध्ये मला फक्त लोकांना हेच देतो मी की जैविक मध्ये सगळं काम करतो मी ऑलरेडी. सहज मॅडमचा परवा फोन आला की असं आमचं जैविक मधले डोस वगैरे आहे. आता मीटिंगचा मेसेज आला म्हणून मला होतं बघायचं होतं की आता तुमचं ते म्हणजे बीज प्रक्रिया वगैरे चाललं होतं, त्यावेळी मी काही मध्ये बोललो नाही. ऍक्च्युली मला डाळिंबाविषयी माहिती पाहिजे होती, कारण माझ्या गावामध्ये टोटल डाळिंबच आहे हे पूर्ण क्षेत्र. तर मला डाळिंबाविषयी असं काय असलं तर मला माझा नंबर मॅडमकडे आहे, मी वाटलं तर त्यांना नाही, नक्की पाठवायला एक होतो. काम करा, मॅडमकडे माझा नंबर आहे का ते बघा. आपण वाटलंच तर सेपरेट बसूया. तुम्हाला आपल्या जेवढे काय प्रोडक्ट आहेत ते काय काय काम करतात, कसे कसे काम करतात, बेनिफिट डाळिंबच्या झाडाला कसं कसं होतं, सायझिंग साठी, सेटिंग साठी, त्यानंतर आपलं जे एनपीके कन्सोर्शिया एक प्रोडक्ट आहे ते काय काम करतात, असे सगळे जे प्रोडक्टची कॅटलॉग आहे, त्या एक एक प्रोडक्ट डाळिंबाला कसा इफेक्ट देतो, त्या हिशोबाने आपण एक डिस्कस करूया. कारण की कसं आहे, वेळ खूप कमी आहे आता. तर हे जर मी सगळे शेवटचे कॅटलॉग जर तुम्हाला 2च मिनिटं सांगितले, राहिलेले आहेत सर. शेवटचे वेळ 2च जाईल. मिनिटापर्यंत 2च प्रश्न घेणार आहोत. वैशाली मॅडम आहे. येस मॅडम. नमस्ते सर. नमस्कार मॅडम. पेट नाकामध्ये भुईमुगावर एक मॅडमनी रिझल्ट घेतलाय. परवाच त्यांनी पाऊस नसताना पण बीज प्रक्रिया आपली करून बीज पेरले होते. त्यांना खूप चांगला रिझल्ट आलाय. त्या खुद फोन करून मला सांगत होत्या की पाणी नसताना आम्ही विहिरीतलं पाणी करून झाडाला, प्रत्येक झाडाला घातलं आणि त्याचा असा रिझल्ट आला की झाडं छान उगवून आल्यात मॅडम. मग ह्याच्यानंतरची प्रोसिजर मी काय करू? बरं, भुईमुग आता किती दिवस झाले लागवड करून? 10 दिवस झाले सर. 10 त्यांचा दिवस. 2 2 दिवस. आता पाऊस पडला असेल ना? हो. हा, आता एक सन महाराजाची त्यांना स्प्रे घ्यायला लावा. 2 ते ओके. 3 ml प्रति लिटर पाण्यातून त्याच्यामध्ये. आपल्या जो कॅटलॉग आहे त्याच्यामध्ये तृणधान्य आणि पल्सेस एक असं कॅटलॉग मध्ये आहे. तुमच्याकडे कॅटलॉग नसेल क्रॉप शेड्यूलच्या, त्या क्रॉप शेड्यूल मध्ये पूर्ण सगळे शेड्यूल दिलेले आहेत की स्टेप बाय स्टेप कुठल्या कुठल्या प्रोसेस करायचं. ओके सर, ठीक आहे. थँक्यू सर. येस Yes. डॉक्टर क्षीरसागर. आमच्या इकडे कसं आहे की सोयाबीनला आपण बीज प्रक्रिया केलेली आहे आणि काही लोक काय करतात की मागं खात पेरतात. म्हणजे तर ते योग्य का अयोग्य, म्हणजे पेरूचे का नाही पेरू द्यायचं त्यांना? नाही, हे सोयाबीन बघा, काय काय आमच्या इकडे तर सोयाबीन सोबत खत पेरतात. म्हणजे ते एका डब्यामध्ये बीज असतं आणि एका डब्यामध्ये खत असतं. बरोबर. आता कसं असतं की ते रासायनिक खत वापरतात, 10-26-26 किंवा सगळ्या काही गोष्टी. तर ह्याच्यामध्ये कसं असतं की ते खत जे पिकाला जे पुरवून देणारे काम असतात ते बॅक्टेरियाच करत असतात, जीवाणू करत असतात. पीक डायरेक्टली खत घेत नाही, ते उपलब्ध करून देत असतात. आता आपण त्यांना डायरेक्टली तुम्ही म्हणणार बंद करा, हे करा, तर ते तुमच्यावरती लगेच काही गोष्टी विश्वास ठेवू शकत नाही. मग ते जे काही खत वापर आहात ते पूर्णपणे पिकाला कसे भेटणार? जेव्हा प्रोडक्ट चालू करतो वापरायचं, की समजा तुम्ही सॉइल केअर सोडलं, तुम्ही एनपीके कॉन्सो सोडला, तुम्ही फ्रूट व्हेजिटेबल किट सोडलं, तर ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये सगळे बॅक्टेरिया, जीवाणू जे ते काय करतात की समजा एनपीके कॉन्सो आहे, एनपीके कॉन्सो काय करतो की हे खत म्हणजे काय आहे? नत्रच पुरत पालाश. तेच 10-26-26 काय आहे? नत्रच पुरत पालाश. 10% नत्र, 26% स्फुर, 26% पालाश. मग एनपीके कॉन्सो जेव्हा जमिनीत जातं तर ते जे नत्रच पुरत पालाश पुरवणारे बॅक्टेरिया हे सगळे पटापट पिकाला पुरवण्याचं काम करतो. पण जसं शेतकऱ्याला तुम्ही हे सांगू शकता की केमिकल कमी 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 करत या आणि सेंद्रियकडे झालं. कारण जर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती असते की आपल्या जमिनीमध्ये ह्या गोष्टी आहेत आणि किती प्रमाणात आहेत हे कधी कळतं की जेव्हा आपण माती परीक्षण करतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं माती परीक्षण असतं.
आणि माती परीक्षणानुसारच कळतं की आपल्याला कुठले खते कधी वापरायची, किती वापरायची आणि कशी वापरायची. त्यामुळे तुम्ही जे त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमची प्रॅक्टिस इन्क्लूड करू शकता, की समजा जिथे 2 वापरतात तिथे आणि बाकीचे सगळे जैविक गोष्टी वापरतात चालू, की जेणेकरून त्याचा संपूर्ण तुम्हाला उपयोग भेटेल त्या बियासाठी. आणि बरोबर आहे सर, तसं तर मी सांगितले की पेरू शकता, पण त्यांचा अजून प्रश्न होता की नुकसान होणार नाही का, म्हणजे कशाचं नुकसान? जे वापरणार आहेत पण आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे काही परिणाम होईल का? नाही त्याचं नाही. आपल्याला मी काय म्हटलं तुम्हाला, केमिकल बुरशीनाशक आणि जैविक बुरशीनाशक एकत्र नाही करायचं. तुमचं कोटिंग झालंय, बी वाळलंय, खत आणि त्याच्यामध्ये पडतं कसं मी तुम्हाला सांगतो, पुढं बी पडतं आणि मागं खत पडतं. खतामध्ये बी नाही पडत. पेरणी यंत्र कधी पण पहा, खत मागं असतं आणि बी पुढं असतं. त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही. काही होत नाही, काही होत नाही. ओके सर, थँक्यू सर. येस, दत्ता काळे सर. माझा प्रश्न होता, एकदल मध्ये जसं सनगार्ड आणि सॉइल केअर म्हणलात आणि द्विदल मध्ये सनरायझ आणि सॉइल केअर म्हणलात, तर याच्यासोबत आपण दोन्ही सोबत सनस्टिक देऊ शकतो का आणि दोन्ही पण वापरू शकतो का? जसं एकदलला सनगार्ड सॉइल केअर आणि द्विदलला पण सॉइल केअर सनगार्ड. सनस्टिक काय काम करतं मी तुम्हाला सांगतो, की आपल्याला ते बियाला कोट करायचंय. ते जे सनस्टिक, सनगार्ड किंवा सनरायझो सॉइल केअर हे आपल्याला बियाला कोट करायचंय. सनस्टिक काय करतो, कोटिंग करण्याचं काम करतो. आता ऑलरेडी बियाणं जेव्हा पाण्यातून जेव्हा आपण स्प्रे करतो, भिजवतो, तेव्हा सॉइल केअर वगैरे हे कोटिंग होऊन जातात. जास्त करून कोटिंग करण्याची गरज पडत नाही. जर बियाण्याला जर पावडर चिटकत नसेल, कोट होत नसेल, तेव्हा आपण सनस्टिक यूज करू शकतो. काहीही प्रॉब्लेम होत नाही. ऑलरेडी आपण सांगितले पण प्रमाणात करावं. अति प्रमाणात करू नये. जास्त जर प्रमाण झालं तर बियाणे चिटकतं आणि मग परत ते पेरणीच्या वेळी अडचण वगैरे येऊ शकतात. आणि द्विदल मध्ये पण आपण सनगार्ड वापरू मी शकतो? म्हणलो काय तुम्हाला, कोटिंग करण्याचं काम करतो. नाही, एकदल मध्ये तुम्ही जसं एकदल मध्ये सनगार्ड आणि सॉइल केअर सांगितलं आणि द्विदल मध्ये रायझो आणि सॉइल केअर सांगितलं, तर द्विदल मध्ये पण आपण सनगार्ड वापरू प्रश्न शकतो? होता ना, सनस्टिक यूज करायचा का दोन्हीमध्ये? हा, ते सनस्टिकचं झालं, पण सनगार्ड पण वापरू शकतो द्विदल मध्ये? सनगार्ड जो आहे हा बुरशीनाशक तुम्ही यूज करू शकता. काही आपल्याला जमिनीतल्या हानिकारक बुरशींपासून बियाचे संरक्षण करायचं आहे. म्हणजे वापरू शकतो दोन्ही पण? येस. येस सर, थँक्यू सर, थँक्यू. सरांनी आपला अनमोल वेळ दिलेला आहे आणि मला वाटतं 20-1 मिनिटं सरांनी एक्स्ट्रा देऊन सुद्धा आपल्याला परिपूर्ण नॉलेज दिलेलं आहे. तर निश्चित सरांनी जी आज बीज प्रक्रिया सांगितलं, तर ती बीज प्रक्रिया आपण फॉलो करूयात. आणि अजूनही काही लोकांचे प्रश्न असेल तर त्यांनी ते प्रश्न लिहा. आपल्या ऑफलाईन थ्रू जर बघितलं तर सरांपर्यंत पोहोचवा. निश्चित त्यांची सुद्धा उत्तरं दिली जातील. ग्रुप आपला सेपरेट ग्रुप आहे, तर ग्रुपच्या माध्यमातून सरांपर्यंत प्रश्न येतील आणि प्रत्येक प्रश्नाचं सर उत्तर देतील. त्यासाठी जर बघितलं, आता मी दिलगिरी व्यक्त करतो आणि सरांनी 20-15-25 मिनिटं एक्स्ट्रा दिली, त्याबद्दल मी सरांचं धन्यवाद, आभार मानतो सर्वांच्या वतीनं. निश्चित सर, तुम्ही ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण गोष्टी फॉलो करतील सर्व शेतकरी, सर्व बांधव. आणि आपलं जे मिशन आहे सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, हे मिशन आपण निश्चितच प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धन्यवाद सर. येस, नक्कीच. थँक्यू सर. तुम्ही खूप छान पद्धतीने ऍक्च्युली आज पुढाकार घेतला, की शेतकऱ्यांना समोरासमोर बोलायला लावलेलं आहे. त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. काही ह्या अडचणी येत नव्हत्या. आज त्यांच्याही कन्सेप्ट थोडे क्लिअर झाल्या आणि काही जर पुढे असेल तर आपण त्यांना नक्कीच सोडू, कारण की आपण बसलोच त्याच्यासाठी. आपल्याला हे जे आहे आपण मिशन घेऊन चाललो आहे, सेव्ह सॉइल सेव्ह फार्मर, आणि सुशिक्षित करतोय आपण, आणि हे होणं गरजेचं आहे. तुमच्या माध्यमातून कळणं, माझ्या माध्यमातून कळणं. आपण जो काही मिशन आहे सीड ट्रीटमेंटचा, हा नक्की यशस्वी पार पाडू. येस सर, थँक्यू सर, थँक्यू.